ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सत्कार आपण कोणाचा करतो? जे जीवनामध्ये सत्कार मानतात, म्हणजे जे पराक्रम करतात, विक्रम करतात, जीवनामध्ये काहीतरी विशेष करतात, त्यांचा आपण सत्कार करतो. विशेष कार्य केलं असतं, मरावे परी कीर्ती रूपी उरावे, असं समर्थ रामदास स्वामी यांनी एके ठिकाणी म्हटलं होतं. मी त्यामध्ये थोडासा बदल करतो. मी असं म्हणतो की मरावे परी कार्य रूपे उरावे. कारण कार्य आणि कीर्ती याच्यामध्ये फरक आहे. कीर्ती रूपाने उरतात, त्याने विशेष असं कार्य केलेलं असतंच असं नाही. समाजासाठी जे कार्य करायला हवं, ते समाजासाठी त्यांनी विशेष असं कार्य केलेलं असतं असं नाही. त्यांनी स्वतःसाठी काहीतरी केलेलं असतं आणि म्हणून त्यांना कीर्ती मिळालेली असते. आपण समाजासाठी काही, मग कोणी क्रिकेटपटू असेल, बुद्धिबळपटू असेल, अशा खेळांमध्ये म्हणा, हिटलर, नेपोलियन वगैरे लोकांनीही फार मोठी कीर्ती मिळवली, पण ते कार्यरूपानं उरले असं आपल्याला म्हणता येत नाही. तर ते कीर्ती रूपाने उरलेले आहेत. मग कार्यरूपानं कोण उरलेले आहेत? असं म्हणता येईल की छत्रपती शिवाजी महाराज हे खरं तर कार्यरूपानं उरलेले आहेत. त्याचप्रमाणे लोकमान्य टिळक हे कार्यरूपानं उरलेले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर हे कार्यरूपानं उरलेले आहेत. हे मी का सांगतो आहे की कीर्ती आणि कार्य यातला फरक आपल्याला समजला पाहिजे. कार्यरूपानं उरण्यासाठी आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आता ते किती केलं पाहिजे ते तुमच्या कुवतीप्रमाणे असेल. मग हे करताना कुणाचा खारीचा वाटा असेल, कुणाचा घारीचा वाटा असेल, तो वाटा किती मोठा आहे किंवा लहान आहे याला महत्व नसतं. समाजासाठी जगतो आहे का स्वतःसाठी जगतो आहे याला महत्व आहे. जो स्वतःसाठी जगतो तो जगत जगत मरत असतो, आणि जो समाजासाठी जगतो तो मेल्यानंतर सुद्धा जगत असतो. जीवनविद्येचा एक सिद्धांत आहे, आनंद वाटता वाटता